किल्लारी भूकंप. किल्लारी भूकंप म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे शरदचंद्रजी पवार यांचा चेहरा. तो यासाठी की त्यांनी ह्या भूकंपाच्या काळात जे भूकंपग्रस्त लोक होते आणि जी गावं होती ही भूकंपानं ग्रासलेली होती, त्यांना परत त्यांना ज्या सुखसुविधा होत्या त्या उपलब्ध करून देण्यासाठी किंवा दुसऱ्या ठिकाणी गावांची परत रचना करण्यासाठी ज्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे शरदचंद्रजी पवार. त्याचबरोबर माळीन जो अपघात होता तो म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो दिलीप वळसे पाटील यांचा चेहरा. त्याचबरोबर महापूर म्हटलं तर जयंत पाटील यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. तो यासाठी की या नेत्यांनी केलेलं या ज्या नैसर्गिक संकट होतं त्यामध्ये त्यांनी केलेली महत्वाची काम. तर नमस्कार, मी अनिकेत अवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या 100 दिवस 100 राजकारणी या सिरीजमध्ये. आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे राजकीय व्यक्तिमत्व जाणून घेणार ते व्यक्तिमत्व म्हणजे जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार, अर्थातच राजेश टोपे. राजेश टोपे यांचा जन्म झाला 11 जानेवारी 1969 मध्ये. त्यांचे वडील म्हणजे अंकुशराव टोपे हे राष्ट्रवादीचे पूर्वीचे कार्यकर्ते. त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांनी प्रभावित झालेले त्यांचे वडील हे होते आणि त्यांच्या वडिलांकडून लाभलेला राजेश टोपे यांना लाभलेला राजकारणाचा वारसा. राजेश टोपे यांनी 1990 मध्ये आपलं जे इंजिनिअरिंग आहे ते कम्प्लीट केलंय पुण्याच्या MIT कॉलेजमधनं BE मेकॅनिकल मध्ये. उच्च शिक्षित असलेला हा तरुण पुढे आपल्या वडिलांकडून लाभलेला राजकारणाचा वारसा पुढत नेत असताना त्यांनी आपला जनसंपर्क प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढवला आणि त्यांनी आपल्या राजकारणातली पहिली निवडणूक लढवली ती म्हणजे 1999 साली. 1999 साली ते अंबड विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर पुढे 2004 मध्ये देखील ते अंबड विधानसभा मतदारसंघात विधानसभेवर निवडून गेले आणि त्यानंतर पुढे ज्यावेळेस अंबड विधानसभा मतदारसंघ हा विलीन झाला त्यानंतर त्यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघात त्यांनी 2009 साली आपली निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत 2009च्या निवडणुकीत देखील ते निवडून आले. त्यानंतर घनसावंगी विधानसभा मतदारसंघात ते पुढे 2014 आणि 2019 म्हणजे असे सलग जर बघितलं तुम्ही 5 टर्म ते विधानसभेवर आमदार म्हणून 2 वेळा अंबड आणि 3 वेळा घनसावंगी विधानसभा मतदारसंघात निवडून गेले. राजेश टोपे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेलं सगळ्यात महत्वाचं काम ते म्हणजे कोविड काळात. राजेश टोपे 2019 मध्ये स्थापन झालेल्या सरकारमध्ये म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री होते आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी कोविड पिरियडमध्ये केलेलं त्यांचं जे काम आहे ते सर्वसामान्यांनी बघितलं, अनुभवलं आणि राजेश टोपे यांनी जी महामारी होती ह्या महामारीला नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी कोविड काळामध्ये केलेला ऑक्सिजन पुरवठा असो किंवा बाकीचे ज्या कोविड व्हॅक्सिन असो किंवा जे रेमडेसिवीर असो यांच्या सगळ्यांची उपलब्धता, त्याचबरोबर ऑक्सिजन बेडची जास्तीत जास्त उपलब्धता कशी करून देता येईल किंवा जास्तीत जास्त आरोग्यसेवक डॉक्टर रुग्णांना उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी सगळे जे प्रायव्हेट प्रॅक्टिस करणार होते त्यांना देखील महाराष्ट्राच्या या जी महामारी होती त्याच्यामध्ये मदत करण्यासाठी त्यांनी आवाहन केलं आणि त्यांना या मोठ्या गोष्टीत त्यांनी सामील करून घेतलं. राजेश टोपे यांनी केलेल्या या कामामुळं त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं केलेल्या या मदतीमुळे महाराष्ट्र या मोठ्या विध्वंसातून बाहेर निघू शकला आणि राजेश टोपे यांनी केलेलं आरोग्यमंत्री, महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं या काळातलं काम हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. 2024 ची निवडणूक देखील राजेश टोपे यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. यासाठी की जी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या 2 गटात झालेली विभागणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली 2 गटात विभागणी त्यानंतर राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहत त्यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद.